नमस्कार. विचार शृंखला नामस्मरे निरंतर भाग 6. माऊलींच्या हरिपाठाची सांगता ज्या तुकाराम महाराजांच्या अभंगाने होते त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगती सायास जावे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. याविना अधिक असता साधन, वाहात असे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धणी घेता येथे. नाम संकीर्तन म्हणजे नामाचा केलेला घोष. नामस्मरणामुळे जन्मजन्मांतरीची पापं जळतात असं आश्वासन तुकोबा आपल्याला देतात. याचा संदर्भ आपल्याला गीतेतही मिळतो. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे गीतेत अर्जुनाला उपदेश करणारा भगवान श्रीकृष्ण आहे अशी तुकोबांची श्रद्धा आहे. विभूती योगात भगवंत सांगतात की यज्ञापैकी नाम जपरूपी यज्ञ हे माझं स्वरूप आहे. जे भक्त नित्य अत्यंत प्रेमाने माझं भजन करतात त्यांचा योगक्षेम मी वाहतो. हे सांगणारा भगवान श्रीकृष्णच पंढरपुरी विटेवर उभा आहे. त्याचं नामस्मरण ही सुलभ उपासना आहे. नामसंकीर्तनासाठी रानावनात जावं लागत नाही, तर प्रत्यक्ष नारायण भक्तांच्या घरी येतो. याची असंख्य उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. राम, कृष्ण, गोविंद, हरी, विठ्ठल, केशव ही नामं सदा सर्व काळ घ्यावीत. नामापेक्षा दुसरं कुठलंही साधन मोठं नाही याची ग्वाही या अभंगात तुकोबांनी दिली आहे. नामस्मरणाने जन्मजन्मांतरीची पापं जळतात हे खरं असलं तरी तुकोबांनी आपल्याला असंही बजावलं आहे की आली या भोगासे असावे सादर. नाम सुलभ आहे पण प्रारब्ध कठीण आहे. कुठलाही सद्गुरू किंवा भगवंत भक्ताच्या जीवनातील संकटांचं दुःखांचं कधी हरण करत नाही, तर त्यावर मात करण्याची शक्ती भक्ताला देतो. कलियुगात नाम हे उत्तम साधन आहे. नाम घेता मन निवे, जिव्हे अमृताची झरे. नामाने मनःशांती मिळते, आनंद होतो, मन स्थिर होतं. म्हणून हाकारोनी तुका सांगे, नाम घेता राहू नका. मुखी नाम आणि हाती मोक्ष ही संतांची अनुभूती आहे. नामातच चारी मुक्तीचा आनंद मिळतो. या आनंदासाठी तुकोबा आपल्याला म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. मोक्ष याचा अर्थ आपण समजून गेला पाहिजे. मोक्ष म्हणजे मनाची निर्मळ स्थिती. मोक्ष म्हणजे मन निर्विषय होणं. मोक्ष आपल्या वागण्या बोलण्या चालण्यातून प्रकट होतो. मोक्ष म्हणजे वासनांचा त्याग करणं. मोक्ष हा आपल्या चित्ताचा धर्म आहे. ज्याचं चित्त स्थिर आणि शीतल तो मुक्त. ज्याचं चित्त अस्थिर संतप्त तो बद्ध. मोक्ष म्हणजे स्वर्गीय आनंदाचा क्षण. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. आपल्या ठायी असलेल्या सगळ्या गुणांची क्षमतांची पूर्तता होणं म्हणजे मोक्षाची प्राप्ती होणं. मनाची प्रसन्नता हे मोक्षाचं प्रवेशद्वार आहे. म्हणून तुकोबा आपल्याला असं सांगतात की या मोक्षाचं गाठोडं असं देवापाशी नाही आहे, तर ते आपल्याच हाती आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. हेच खरं. नामस्मरणात तुकोबांचं मन पूर्ण रमलं
स्वतःला विसरलं आणि ते मन विठुमय झालं. विठुरायाच्या नामरूपी खजिन्याची, भांडाराची किल्ली तुकोबांच्या हाती आली. त्यामुळे तुकोबांनी संत वृत्तीने भक्तीचं, नामस्मरणाचं भांडार स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता ते सगळ्यांसाठी खुलं केलं. अवघ्या जगाला दिलं आणि तुकोबा जगद्गुरू तुकाराम महाराज झाले.